श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला कुंतीच्या वाणात मी काय काय वस्तू दिल्यात हे सांगणार आहे। गेल्या वर्षी मला हे कुंतीचं वाण मिळालं होतं आणि या वर्षी मी ते पुढे ते चालू ठेवणार आहे। तर मी याच्यामध्ये काय काय वस्तू दिल्यात त्या मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले हा छोटा तांब्या, त्याच्यानंतर हिना अत्तरची बाटली, हे ताट ह्याच्यात भरून मी सगळ्या वस्तू देणार आहे। हा डबा, खोबरेल तेल आणि पावडर आणि 5 प्रकारचे मसाले, धान्य, तांदूळ, कडधान्य, साखर, साबुदाणा, चना डाळ, हळद, कुंकू आणि हे धूप देणार आहे। कारण की आपण शक्यतो अगरबत्ती आपल्या देवाला वापरत नाही, कारण की त्याच्यात बांबू असतात, त्यामुळे अगरबत्ती कोणी वापरू नये। शक्यतो धूप वापरावा दिवाला, आणि हळदी कुंकूला सुद्धा अगरबत्ती देणं टाळा, त्यामुळे मी हा धूप देणार आहे। हा ग्लास, दिवा तांब्याचा, केसांना लावायला रबर, चमचा वाटी, हळदी कुंकवाचा करंडा आणि सगळ्यात महत्वाचं ऐरावत, म्हणजे जे व्रत आपण करतो ऐरावत, तर ते 2 हत्ती मी देणार आहे। हे सगळ्यात महत्वाचे आहे याच्यामध्ये। बाकी तुम्ही काहीही वस्तू दिल्या तरी चालतील, टिकली, बांगड्या, सगळं बाकीचं चालू शकतं, पण हे महत्वाचं आहे। त्याचप्रमाणे ओटी, नारळ आणि ब्लाउज पीसची, आणि एक मी रुमाल टाकलेला आहे, वस्तू कमी पडत होत्या म्हणून। अशा मी एकूण 30 वस्त्रदान पण आणि वस्तू पण, त्यामुळे अशा मी 30 वस्तू कंप्लीट केलेल्या आहेत। आणि पुढच्या वर्षी ज्या मी ज्यांना आता देणार त्या पुढे एक एक वस्तू वाढवून देणार त्या सवाष्णींना। आणि अशा प्रकारे हे पूर्ण व्रत करायचं आहे कुंतीचं। तर मी गेल्या व्हिडिओत तुम्हाला कुंतीच्या वाणाचं कुंतीची सगळी कथा सांगितली आणि हे वाण आहे, तर तुम्हीही हे बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही हे तुमचं व्रत कंप्लीट करू शकता, पूर्ण करू शकता। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।